दोघांची विधान भवनामध्ये भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। नवीन योजना सुरू केल्या जातील, बरेच अर्थ यातून काढले जात आहेत। लाडकी बहीण योजना बंद होईल का, सुरू राहील का, बरेच अर्थ काढले जातात, काय नेमकं समजावं? बघा, लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेमुळेच महाराष्ट्रभर ही 237चं जे काही मॅजिक फिगर आपल्याला मिळाला, हा तेवढ्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे योजना बंद करणं हा काही पर्याय नाही। एवढं खरं आहे की या योजनेमुळे असंख्य योजनेवर परिणाम झालेला आहे। आमदारांना देखील आता बजेटमध्ये पैसे मिळाले नाही, अनेक योजनांना पैसे मिळत नाही, त्याच्यामुळे या योजनेचा परिणाम झालेला आहे। पण ही त्रूट भरून काढण्याचं कसब हे आता सरकारला करायचं आहे। योजना बंद करणे हा पर्याय नाही, त्यांनी या विविध प्रकारचे सोर्स वाढून ही त्रूट पूर्ण केली पाहिजे। एकनाथ शिंदे यांच्या ज्या योजना होत्या, मग आनंदाचा शिधा असू द्या किंवा वयोवृद्धांना तीर्थस्थळी नेण्याची योजना असू द्या, लाडका भाऊ योजना असू द्या, या सगळ्या योजना बंद झाल्याचं बोललं जातं। विरोधक त्यावर टीका करतात की सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय। असं काही मला वाटत नाही। लाडक्या भावाची योजना अपेनशिपची जी होती, त्या अपेनशिपमध्ये जे फक्त ट्रेन तो प्रेडची आवश्यकता नाही, नव्याने देण्यात यावे असा निर्णय मला वाटतं सभागृहामध्ये झाला। आणि आनंदाचा शिधा असेल, शिवभोजन असेल, ही शिवभोजन ही चालूसाठी महत्त्वाची, म्हणून मला काय असं वाटत नाही हा निधीमुळे टप्पा पडला नसेल, पण पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने योजनेवर पैसे उपलब्ध होतील। आदित्य ठाकरे यांनी तानाजी सावंत त्या अशा धूळ खात पडलेल्या आहेत, त्यामुळे ॲम्ब्युलन्स खेकड्यांनी खाल्ल्या असतील असा एक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। त्या काही आता ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या काही कुठल्या तरी समुद्रात नाहीत किंवा एखाद्या धरणामध्ये नाही आहेत खेकडे खायला, पण जे वास्तव आहे की त्या इतक्या दिवसापासून पडून आहेत आणि त्याचं युटिलाइज झालं नाही। नक्कीच, पण नितेश राणे यांचं जे वक्तव्य आहे सध्या आणि ते तर आता म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत कुठलेही मुसलमान नव्हते, त्यांच्या सैन्यामध्ये सगळे मराठी मावळे होते, कसं पाहता याकडे? मी त्यांचं वक्तव्य ऐकलं की शिवरायांची लढाई इस्लामच्या विरोधामध्ये होती, असं अजिबात नाही आहे। शिवरायांची लढाई ही कोणा धर्माच्या विरोधात नव्हती, तर ती स्वराज्याकरता होती आणि स्वराज्य उभारल्यानंतर स्वराज्य रक्षणाकरता होती। त्यांच्यासोबत सिद्दी बाबा, सिद्दी इलाईल, सिद्दी इब्राहिम, नूर खान बेग, दौलत खान, इब्राहिम खान, मदारी मेहतर असे अनेक मुस्लिम लोक त्याच्यासोबत होते, परंतु त्यांची संख्या ही मराठा साम्राज्याच्या तुलनेमध्ये 1% पण नव्हती। अगदी ज्यावेळेला गोवळकोंडा जिंकल्यानंतर 700 पठाणांची फौज, 4 मुघली तुकड्या पण स्वराज्यामध्ये सामील झाल्या, पण ती संख्या नगण्य नव्हती। नक्कीच आपण पाहिलं की निधी वाटप झालेलं आहे, या निधी वाटपामध्ये समतोल राखला गेला आहे का आणि सगळ्यांना योग्य तो निधी प्रत्येक पक्षाला मिळाला का, तिन्ही पक्षांना, असं तुम्हाला वाटतं का? बघा, पक्षाच्या आमदारांची संख्येनुसार तर जे प्रथम दर्शनी दिसतं तर तो समानच दिसतो आणि राहिला विषय की तो कमी प्रमाणात, आता याचं कमी प्रमाणाचं कारण असं आहे की आता लाडक्या बहिणीला पैसे जात आहे, त्याच्यामुळे निधीचा वाटप हे कमी प्रमाणात 100% आहे। नक्कीच, पण तुमच्या आमदारांची संख्या जास्त आहे ना, 57 आमदार आहेत, दादांचे तर 41 आहे, पण तरी पण त्यांचा आकडा दुसऱ्या क्रमांकावर कसा? नाही, 61 आमदार आमचे आहेत आणि आम्हाला आमच्या आमदाराच्या तुलनेमध्येच पैसा त्या ठिकाणी मिळेल। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे। ज्या पद्धतीनं सध्या विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं म्हणतायत, पंकजाताई यांनी सुद्धा आता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे की तुम्ही समज द्या सुरेश धस यांना, मी राष्ट्रीय नेता, उघड उघड बोलणं योग्य नाही माझ्याबद्दल, अशा पद्धतीने। बघा, बीडच्या संदर्भात आपण पूर्ण आजच नाही महाराष्ट्रावर पाहतो की कोण कधी आमदार मंत्री याचा विषय नाही आहे, पण तो जिल्हा गुन्हेगारीचं अतिशय त्याला काय म्हणतो आपण कुरण आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये अगदी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2 वर्षात 275 मर्डर त्या ठिकाणी झालेत, 700च्या वर लोकांचा मर्डर करण्याचा प्रयत्न झाला आहे, तर हे काही लक्षण चांगलं नाही आहे। त्याच्यामुळे कोणीही त्या गुन्हेगारीचं समर्थन करू नये। माणसांनी कोणत्याही लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रवृत्तीच्या विरोधात लढावं, पक्ष किंवा व्यक्ती हा बाजूला ठेवला पाहिजे आणि ही गुन्हेगारी खतम केली पाहिजे। काय करायला हवं नेमकं, तुम्ही काय सल्ला देणार सरकारला, गृह विभाग? सगळ्या तिथल्या आमदारांना मंत्र्यांना सल्ला आहे की कोणीही गुन्हेगाराचं समर्थन करू नका, त्यांना पाठी घालू नका आणि ते तुमच्या नावाखाली जर कोणाचे मर्डर करत असतील, कोणाची असतील